गोकुळामध्ये यशोदेला मुलगी झालेली, मुलगी उचलली आणि मार्गस्थ झाले. कंसाला सांगितलं आमच्या पोटी मुलगी आलेली आहे. बघितल्याच्या नंतर दृष्टाला चडकाप सुटला. आता हे झालं मथुरेतलं वातावरण. पण इकडे गोकुळामध्ये यशोदेला मुलगा झाला. पाहणारं पहिलं व्यक्ती कोण होतं? यशोदेला मुलगा झाला असं पाहणारं पहिलं व्यक्ती कोण? जो उत्तर देईल, स्त्रियांमध्ये असो की पुरुषांमध्ये, महिला मातांमध्ये असो की पुरुष मंडळींमध्ये, कोणी महाप्रश्नाचं उत्तर देईल आजचं पॉकेट त्यांना देऊन जाईल. हा, फक्त पैसा काढली जो. पहिलं पाहणारं व्यक्ती कोण होतं? सुनंदा, नंद बाबांची बहीण सुनंदानं बघितलं. सुनंदानं बघितलं भाभी को लड़का हुआ है. पडत पडत गेली नंद बाबांच्याकडे, पडत पडत गेली आणि आवाज द्यायला लागली, नंद भैया, नंद भैया, नंद भैया तमेल अल्लाह भैयो. हा, तिकडे ब्रज भाषा असते नाही का? हा, पूर्ण हिंदी पण नाही आणि मराठीचा काही विषयच नाही तिकडे. ब्रज भाषेमध्ये बोले, नंद भैया, नंद भैया तमेल अल्लाह भैयो. नंद बाबा बोलायला लागले, सुनंदा काहे चिल्ला रही हो, का हुआ? कचू नहीं भैया तमें लल्ला हुआ. लल्ला हुआ? बोले हा. नवरत्नांचा हार काढला, सुनंदाच्या गळ्यात टाकला. एवढा आनंदाचा संदेश तू घेऊन आली या? नवरत्नांचा हार बहिणीच्या गळ्यात घातला आणि आले नंद बाबा. गलीत घुसताय तोपर्यंत बारक्या पोरांनी बघितलं, बाबा का जा रहे हो? कचू नहीं बेटा, लड़का हुआ है, लड़का देखने जाना है, लाला देखना है. ते लहान लहान लेकरं म्हणले, बाबा अगर लाला देखना है तो आपको श्रृंगार करने पड़ेगो. अगर लाला देखना है तो श्रृंगार करना पड़ेगो. तुम्ही बाकीना मनकडे असा देखील राहतात, ज्याने दखेल नाही त्याने आई सुनाडा, असं काय होऊ नको. तर गोकुळामध्ये मतलब वृंदावनमध्ये अशी शिकवण आहे. शृंगाराला किती किंमत आहे? कदाचित हे दोन दोन साधू बसलेत, आमचे महाराज लोक बसलेत, त्यांना माहितीच असेल. वृंदावनमध्ये शिकवत असताना गुरुजी सांगतात, भैया जर का भागवत करायचं असेल तर भागवतावर तुमचं विशेष प्रेम पाहिजे. आणि भागवतावर प्रेम करणं म्हणजे साक्षात कृष्ण भगवंतावर प्रेम करणं आहे. देवावर असं प्रेम करायचंय की भूतलावर कोणीही तुम्हाला जवळचं वाटलं नाही पाहिजे शिवाय भगवंताच्या. इतकं प्रेम करायचंय देवावर. पण नुसतं आम्ही देवावर प्रेम करणं हे तर एकतर्फा होईल ना. देवाने सुद्धा आमच्यावर प्रेम करायला पाहिजे. मग देवानं आपल्यावर प्रेम करावं याच्यासाठी काय करावं लागेल? देवाचा कोणीतरी विशेष भक्त बघावा लागेल. जसं फॉर एक्झाम्पल, घरामध्ये दोन भाऊ आहेत, घरामध्ये दोन भाऊ आहेत आणि मायबाप जर मोठ्याची स्तुती करत असतील, लहान्याने लक्षात घ्यायचं. मोठा जसं करतो, सकाळी उठून स्नान करतो, जसं काम धंद्याला लागतो, तसं लहान्यानंही करावं, म्हणजे मायबाप लहान्याची पण स्तुती करतील. बरोबर आहे ना? तसं देवाने आपल्यावर प्रेम करावं असं जर वाटत असेल तर देवाचा कोणीतरी विशेष भक्त बघावा. आणि देवाचं विशेष प्रेम होतं त्या विशेष भक्तावर, ती होती राधाराणी. मग आम्ही देवाला रिझवण्यासाठी किंवा देवाला मनवण्यासाठी, देवाला पटवण्यासाठी हा शृंगार राधाराणीचा करतो आणि देवाला मनवण्याचा प्रयत्न करतो. बाकी लोक काय अर्थ लावतात? मी सुरुवातीलाच सांगितलं, लोकांशी मला घेणं देणं नाही. माझ्या कन्हैयाला मी आवडतो, बस झालं. किडा पाडणारा कितला का पाडत नाही. ज्यांना दोष काढायचा असतो ना, ज्यासले दोष काढणार आहे ना, जन्माला घालणारा बापामध्ये पण दोष काढतात. तुम्हाला मना काढत नाही, कसावर नाही म्हणशील. मी आहे ना नावं ठेवणारच नाही, वर्ष लागत नाही. तुम्ही बिशिकी जा. विठ्ठल विठ्ठल नंदबाबांना सांगितलं, बाबा अगर लाला देखना है तो शृंगार करणं पडेगो. धोतर नेसवलं, गळ्यामध्ये नवरत्नांचा हार, बाबाला शृंगार चढवला. आता बाबांना शृंगार चढवल्याच्या नंतर कसे तरी चालत होते बाबा. पुन्हा पोरांनी सांगितलं, बाबा अगर लाला देखना है तो आपको नचनो पडेगो. आणि जेव्हा नंदबाबांना कन्हैया झाला अशी बातमी काढली, तेव्हा नंदबाबांचं वय किती होतं माहिती आहे का तुम्हाला? 90 वर्ष वय होतं. 90 वर्षाच्या वयामध्ये नाचायला लावत होते पोरं. आणि नंदबाबा म्हणतो, अगर लाला देखना है तो भाई कोई दिक्कत नाही, हम भी नाचेंगे. 90 वर्षाच्या वयामध्ये नंदबाबा नाचत होते. म्हणून देवाच्यासाठी नाचायला लाज ठेवायची नाही. आणि जो देवासाठी नाचतो त्याला संसारात नाचायची गरज पडत नाही. विठ्ठल विठ्ठल. आता पूर्ण गोकुळामध्ये चर्चा झाली. यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. गोपिका येऊन बघत होत्या. हो, देवाचं रूप बघितल्याच्या नंतर, सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला,
ओ तेने वेदियेले मन 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला तेने वेदियेले मन तेने वेदियेले मन तेने वेदियेले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन। ओ गोपिका जी बघून यायची ती दुसरी गोपिकाला सांगायची बाई यशोदेला मुलगा झाला। हो ही आनंदाची बातमी सांगत असताना ते काय करत होते माहितीये का? हे गवडन म्हणती गवडन म्हणती गवडन म्हणती गवडणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला। गवडन म्हणती गवडन म्हणती गवडन म्हणती गवडन म्हणती गवडन म्हणती गवडणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला। एकी धावी एकी पुढे हाटी वाटी सुंट वडे नाही का तो आनंद हा झाला गोकुळातला आनंद। एकमेकांना चर्चा करतात यशोदेला मुलगा झाला नंदबाबांना मुलगा झाला यशोदेला मुलगा झाला। मग आता इकडे भगवंत जन्माला आल्याच्या नंतर आनंद आहे तिकडे दृष्टाला चढकाप सुटला पण आनंद इकडे साजरा करत असताना कसा साजरा केला गेला मानसिकता काय होती गोकुळवासियांची ऐका अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये। आनंद करती घरोघर नाही का। मग साधकांचा तुकोबा राहिला प्रश्न आहे तुकोबा आहे एकीकडे दुश्मनाला चढकाप सुटतो एकीकडे आनंद उत्सव साजरा केला गेला पण आनंद उत्सव साजरा करण्याची पद्धत होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर। साधकांनी प्रश्न केला महाराज तुम्ही म्हणता त्या शब्दावर आम्ही विश्वासही ठेवतो आम्ही आनंद साजरा करू पण आनंद साजरा करण्याची पद्धत काय कसा करायचा महाराज सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये। सदा नाम वाचे 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 सदा वाचे सदा नाम वाचे सदा साजरा करण्याची पद्धत सदा नाम वाचे गाती प्रेमी आनंदे नाचती। मग साधकांनी सांगितलं या नियमाचं जर आम्ही पालन केलं तर काय होणार आहे तुकोबराय सांगतात भैया जर तुम्ही अंतकरणापासून देवाचं नामचिंतन केलं देवाच्यासाठी नाचगान केलात तर त्याचा बेनिफिट काय असतो आपले जे दोष असतात ते नाहीसे होतात। महाराज सांगतात अभंगाच्या लाशूचा कामने हरती दोष
तुका मने हरती दोष तुका मने हरती दोष तुका मने हरती दोष तुका तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष. जे आनंदाने जय घोष करतात तर तुकोबराय म्हणतात त्यांचे दोष नाहीसे होतात. मग जर का भगवंताच्या नामचिंतनाने जर दोष नाहीसे होत असतील, आपल्या गावामध्ये तुम्ही सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे, म्हणजे तुम्ही आज 8वा दिवस आहे, 7 दिवसापासून तुम्ही कथा कीर्तन मतलब कीर्तन ऐकत होते, आजचं 8वं कीर्तन ऐकतायत, म्हणजे नक्कीच आपले दोष नाहीसे होतील. पण अंतकरणापासून तुम्ही भक्ती केली असेल तर, आणि जर केली नसेल तर आजचा आलेल्या संधीचं सोनं करायचं आहे. आपले दोष घालवायचे असतील तर अंतकरणापासून सगळ्यांनी हातानं टाळी मुखाने नामचिंतन करायचं. हरी विठोबार गोमा विठोबार गोमा हरी जय 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 हरी सर्वांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायला खरं खरं सांगा, शपथ आहे खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणलं बरं खरं खरं सांगा. हां हो म्हणा. बापरे भजन करा ना, इथला कंटाळा घ्या तुम्हाला. देवनं भजन म्हणा सांगा तुमले. मी देवनं भजन नाही इथला कट आहे असे तुम्ही का देवने तुम्ही काही तरा तरी विधायचे का. अरे अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. इतकी वेळी भक्ती करायची जशी माझी राधा देवावर वेडी होती ना प्रेमात, तशी भक्ती करायची. जसं की उदाहरण म्हणून मला सांगायला राधेची भक्ती आवडते, कारण मी राधाचा विशेष भक्त आहे. म्हणून ऐका ना, देवावर प्रेम करायचं असेल तर राधेकडनं शिकावं. कसं हे दीवानी में काना तेरी दीवानी बुबी दीवानी में काना तेरी
श्याम रंग ऐसे अंग अंग पे मेरे, तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे। सारे जमाने से बेगानी हुई, दीवानी मैं काना तेरी दीवानी मैं जामा तेरी दीवानी हुई। भक्ती करायची तर राधेसारखी करायची, म्हणजे खऱ्या भक्तासारखी करायची, नुसता देखाव्याचा परमार्थ नकोय। विठ्ठल विठ्ठल काही गोष्टी सांगायला भाग पडतात। माझ्यासारखे लोक काही सरम्मा मर जातात। जीवन जगत असताना माणसानं जगावं, असं मेल्याच्या नंतर आपली कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे। विठ्ठल विठ्ठल भेटलो तेव्हापासून बाबाजी, कदाचित मी पहिल्यांदा भेटतोय तुम्हाला ना, पहिलीच भेट आहे ना आपली, पहिल्यांदाच भेटलोय। पण महाराज बाबांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि समोरच्याला खुश करण्याची ताकद, म्हणजे बघितल्याच्या नंतरच ती चेहऱ्यावरची स्माईल। तुम्हाला सांगू का, जेव्हा भागवत ऐकवणारे सूतमुनी होते आणि ऐकणारे 88,000 वर्षाचे साधू होते। किती? फक्त 20 वर्षाचा पोरगा कथा सांगतोय ना, 88,000 वर्षाचे साधू कथा ऐकतायत, यांना म्हणावं साधू। विठ्ठल विठ्ठल असो, मला फक्त एवढं सांगायचंय, बाबांना बघितलं आणि बाबांनी लगेच स्माईल दिली। मला वाटी घे, जरी साधू बाबा आहेत तरी आपला आडबड ही काय जाईबू। कारण साधूंच्या समोर बोलणं एवढं सोपं नाहीये, त्यांची ताकद एवढी असते का ते नित्य भगवंताचं चिंतन करत राहतात, म्हणून त्यांचं वाचिक तप झालेलं असतं आणि ते सहज जरी काय बोलले तरी आपल्याला भोगावं लागतंय। म्हणून साधूंचा आदरच केला पाहिजे। विठ्ठल 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 नाम चिंतन करायला सांगितलं, भजन गायला सांगितलं, कोणीच भजन म्हणा नाही। जाऊ दे, माल काय घेणं दे नाही, नाही ऐकतच तुम्ही ते म्हणा बापना, काय म्हणा ठरेल तिथं लईच नाही जा नाही माल। आता ऐका, वेळ भरपूर झालेली, शेवटच्या 10 मिनिटात फक्त भगवंताच्या खोड्या सांगेल। आता जन्म सांगितलाय तुम्हाला अभंगामध्येच, मला माहित होतं आपलं 2 तास मावरावत नाही असं। हो, भगवंताचा जन्म सांगितला, पण शॉर्टकट अजून जन्म सांगून आणू, 1-2 खोड्या सांगतो आणि कार्यक्रमाची सांगता। विठ्ठल विठ्ठल भगवंताचा जन्म झाला। जन्म झाल्याच्या नंतर घरामध्ये यशोदा मैया कृष्णाला सजवत होती, नटवत होती, शृंगार करत होती कन्हैयाचा। आता तुम्हालाही सांगतो बरं का, जरा 2-5 मिनटं बोलेल महिला माता, तुम्ही लक्षपूर्वक ऐका। बाबा लोकांना पटेलच माझं बोलणं, तुम्हालाही पटेल। हो, कदाचित तरुण भावांना असं वाटत असेल, इथला हा सांगणार आज आषाढी नाही राही ना भाऊ, ऐकाला ना कीर्तन शेनाडे साधू बसेलेत, मला चिंतनच सांगणं पडेल। मन असं आहे ना, वावरतं की पैरच मी आणि ऐकणारा सर्व टोपीवाला बाबा आहेत, साधू बाबा आहेत म्हणेशीन बाजारा। हो, चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतोय, लक्षपूर्वक ऐका। यशोदा मैयानं भगवंताला शृंगार दिला, शृंगार चढवला, शृंगार करवला, पण कसा माहितीये का? शृंगार तुम्ही आपण सुद्धा करतो, महिला माता तुम्ही पण शृंगार करतात, पण प्रत्येक शृंगाराच्या मागं काही ना काही कारण आहे। जसं मी शृंगार करतो त्याचं मागचं कारण मी तुम्हाला सांगितलं की माझ्या भगवंताला मला रिजवायचे, मनवायचे, म्हणून त्याला पटवण्यासाठी माझा शृंगार आहे। मग महिला माता तुमचा शृंगार तुमच्या पतीसाठी, बरोबर आहे ना? मग तुम्ही शृंगार करतात, प्रत्येक शृंगाराच्या मागं काही ना काही कारण आहे। तुम्ही कंपाडाला कुंकू लावतात, कुंकू का लावला जातो माया बहिणी? कुंकू का लावला जातो? तुमच्या पतीचं म्हणजे तुमचं आईवाचं लेणं आहे ते, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? विवाहित बाईचं ते लेणं आहे, म्हणजे पतीच्या नावानं लावलेला तो कुंकू आहे। मग कुंकू गोलच का लावला जातो? आता जशी साडी तशा टिकल्या वैयात, तो भाग गहू नये, तुम्ही कोणत्या बी टिकल्या लावा बहिणीच, पण टिकलीच ना खाल थोडा कुंकुना बोट ठेवत जा, कारण कुंकुले महत्त्वचे, बरोबर आहे की नाही? तुम्ही काय करते त्या टिकलीच नाही, अशी उपाधी जायले
निंगई का बाथरूम में बितले बी चिटकाय देतेस. हा ती बितले बी आपला नवरा न बायको. कुंकू लावत जा, कुंकू थोडा का असेना. कुंकू गोलच का लावला जातो त्याचं कारण असं आहे, माझ्या नवऱ्याच्या आयुष्याला कुठं थांबा येऊ देऊ नको भगवंता, म्हणून तुम्ही कुंकू लावतात तो गोल, की माझ्या नवऱ्याच्या आयुष्याला थांबाच येऊ देऊ नकोस म्हणून कुंकू गोल लावतस बहिणीसून. हा ते सांगस पुढे. तुम्ही गड्यामध्ये मणी मंगळसूत्र घालतात, काय कारण आहे? लगीन वय कॉन्साठी हा मणी मंगळसूत्र का घालतात माहितीये का? मणी मंगळसूत्र बाईला उपदेश करतात. काय? गड्यातलं मणी मंगळसूत्र बाईला सांगतात ते काळे मणी, ते सोन्याचे मणी आणि तो 2 डोरले असतात ना, ते विवाहित स्त्रीला संदेश देता. बाई जसं ते डोरलं सांगताय, ताई जसं आम्ही दोघं डोरले म्हणजे नवरा आणि बायको काळे मणी असतील, सोन्याचे मणी असतील, सगळ्यांना धरून एका दोऱ्यात पिळलोय आणि एका दोऱ्यात राहतोय ना, तसं लग्न झाल्याच्या नंतर तुला एका घरात सासू सासऱ्यांसकट राहायचंय. हे मणी मंगळसूत्र बाईला संदेश देत आहे. बरोबर आहे ना? का जड जाय ना तुम्ही बाकी नाही वो सुनबाया सांगते मायावी येडान माया कच्चा वेरा ना बा. अजून सांगतो, कानात तुम्ही तोंगल घालतात. तोंगल लग्नामध्ये काढतात ना, तोंगल साका बस्त्यामध्ये काढले जातात नाही का? तोंगल का घातला जातो? ते कानातला उजवा कानातला तोंगल सांगतो, बाई तुझं लग्न होतंय, लग्न झाल्याच्या नंतर तुझ्या सासूबद्दल, सासऱ्याबद्दल, नवऱ्याबद्दल, दीरबद्दल, जेठबद्दल कोणी काही वाईट सांगितलं, नणंदबद्दल, तर उजवा कानातला तोंगल सांगतो या कानाकन ऐक, आणि डावा कानातला तोंगल सांगतो या कानाकन सोड, म्हणून तोंगल घातले जातात. मायावर कितला वापर करतेस बहिणी म्हणतो मी त्यासनं. अजून सांगतो, मना कीर्तन मग जगानी पद्धत जास्त सांगत देवपेक्षा. अजून सांगतो, नाकात फुली घालतात तुम्ही. फुलीचं काय कारण आहे? हाय तुमले नाही विचारत, तुमले विचारस मी. बाईना राग कुठे रास काका? म्हणजे ज्याशने बाया हजर नाही त्याशनेच बोला नाही, ते दळपणे दांगडू गुज जाईल. फुली का घातली जाते? बाईचा राग नाकावर असतो आणि ती फुली बाईला सांगते की ती राग केला बाई, तू संस्कारी मायबापांची मुलगी, तुला संसार इथंच करावा लागेल. ती फुली आपल्याला संदेश देते. आता शेवटचं सांगतो, पायात तुम्ही चाड घालतात, काय म्हणतात त्याला? पैंजण. पायात घालतात त्याला जोडवे म्हणतात का? अच्छा, जोडवे म्हणतात. काही ठिकाणी पैंजणही म्हणतात, काही ठिकाणी लच्चा म्हणतस. हा, परिसर जसा तसं बोलतस. हो, ते पायातले जोडवे आहेत ना, जोडव्याला घुंगरू असतात बहिणी. हो असतात ना माय ताई, घुंगरू असतात. ते मला वाटतं साखरपुड्यामध्येच काढले जातात शाळेत. बरोबर आहे ना? हां, साखरपुडामच भेटतस त्या घुंगरू राहतस ना. चालत असताना डावा पायना घुंगरू ती बाई पोरले सांगत, बहीण तू ना ते लग्न विराय ना, ताई सांभाळून चाल. जर तुझा डावा पाय घासरला तर तुझ्या बापाची अब्रू जाईन. आणि उजव्या पायातला चाड सांगतो, ताई सांभाळून पाय टाक, नाही तर तुझ्या सासऱ्याची इज्जत जाईन. तो चाडमधला घुंगरू बाईला संदेश देतो, जगायचं कसं. शृंगार नुसता शृंगार नाही आहे, त्याच्या मागे भरपूर कारण आहेत, पण ते कळले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल देवाला शृंगार दिला. हो, मस्त काजळ भरली, काजळाचा बोट तुला आणि भगवंताला मोरपीस लावलं गेलं. आता माझा प्रश्न आहे, मोरपीस कन्हैयाला लावला जातो किंवा कृष्ण मोरपीस धारण करतात? मोरपीसच का धारण करतात, दुसरं का नाही? मोरपीस धारण करायचं काय कारण आहे? बर, अजून अजून तुमचं उत्तर बरोबर आहे, पण अजून कारण आहे. ऐका, भगवंत मोरपीस का लावतो बाबाजी? त्याचं कारण असं आहे, जेव्हा 14 वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र निघाल्याच्या नंतर एका ठिकाणी प्रसंग असा आला, सीतामैयाला पाण्याची तहान लागली. प्रभूंना सांगायला लागली, स्वामी जर मला या ठिकाणी पाणी नाही भेटलं तर माझा जीव निघेल, म्हणले मी मरेल. प्रभू रामचंद्र पाणी शोधत होते, लखनजी पाणी शोधत होते, पण जेव्हा दोघं भावांना पाणी शोधायला पाठवलं, ही गोष्ट राधा सीतामैया सांगत होती ना, तिथं ऐकणारा एक पक्ष्यांचा राजा
कोण आहे? मोर राजा ऐकत होता. मोर राजानं ऐकलं, जगत जननी सीतामय्या जर पाण्या वाचून मरत असेल तर आपण काय कामाचे? मोर राजा सीतामय्याच्या समोर आला आणि थैया थैया नाचायला लागला. थैया थैया नाचायला लागला. सीतामय्यानं मोर राजाकडे बघितलं, बोय ग काय छान नाचायला म्हणले मोर. आणि कसं आहे ना, एखाद्या व्यक्तीला जर तंबाखूची काय म्हणतो त्याला आदत असेल, काय म्हणतात तुम्ही त्याला? हा, तलप. तलप. हा, जर तंबाखू नाही भेटली ना 3-4 वावरे सुद्धा कुदीन चालना जातात बिचारा. बरोबर आहे ना? हा, तलप असते ती. जर तंबाखूने इथली तलप आहे, पण मधमा जर जवळना मित्र भेटी घ्या तरी तुम्ही अर्धा तास गप्पा मारतो, तुमले याद पडजास का मला तंबाखूने तलप होती असं. किंवा महिला मातांना चहा पेनी, चहानी तलप आहे, चहा जर नाही भेटणी डोकं दुखायला लागजास, पण चहा भेटायला पाहिजे ही आस मनात आहे. आणि तशा प्रसंगाला माहेरनी कोणतरी बाई दिकी गई, 1 तासभर चावेत बटीस तरी चहा नाही याद येत नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? तसं सीतामय्याला पाण्याची तहान लागलेली, पण मोर राजाचं त्या थैया थैया नाचणं बघितलं आणि विचार करते, बाई ग मोर काय छान नाचायला म्हणले, मोर काय छान नाचतोय. सीतामय्याचं पूर्ण मन मोहित करून घेतलं आणि मोर थैया थैया नाचत नाचत पुढे चालायला लागला. सीतामय्या बघण्यासाठी मोर राजाच्या मागं मागं चालत होती, पण मोर एवढा हुशार होता का? मोर विचार करतोय, जगत जनी सीतामय्याला जर वाचवायचं असेल तर माझं सौंदर्य गमवावं लागलं तरी चालेल. मोर राजा एक एक पिसारा सोडत होता आणि चालत होता. एक एक पिसारा सोडत होता, चालायचा, नाचायचा. सीतामय्या ते पडलेले पिसारे उचलायची आणि मोर राजाच्या मागं मागं चालायची. बरोबर पाण्याच्या तलावापर्यंत मोर राजानं सीतामय्याला आणून सोडलं. पण सीतामय्याच्या हातात पिसारे होते. मोर नाचत होता. नाचणारा मोर बरोबर पाण्याच्या तलावापर्यंत गेला. सीतामय्याचं लक्ष पाण्याच्या तलावावर गेलं आणि मग भानावर आली, बैग मला पाण्याची जोराची तहान लागली होती, आता पाणी प्यायचंय. ती तहान पुन्हा जागा झाली, पाणी प्यायचं. सीतामयानं पाणी बघितलं, हातातले पिसारे फेकले. नुसते फेकले नाही तर पिसाऱ्यावरनं घाईघाईनं पाय देऊन चालल्या गेल्या. पाय देऊन चालल्या गेल्याच्या नंतर पाणी पितायत. मोर राजा एकांतमध्ये बसून रडत होते. तिकडनं प्रभू रामचंद्र आणि लखनजी आले. मोर राजाची कर्तबदारी लक्षात आली. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, त्याला कळणार नाही का कोणामुळे काय घडले? मोर राजांमुळे माझी पत्नी वाचली, पण मोर राजा रडतायत, ते विचारूत का रडतायत म्हणून. मोर राजाला विचारलं, दादा मोर राजे तुम्ही एवढे दुःखी काय? तर म्हणले. मोर राजानं सांगितलं, देवा जेव्हा सीतामय्या तुम्हाला सांगत होती ना, या क्षणी मला पाणी नाही भेटलं तर माझा जीव निघेल, अहो मी विचार केला तुम्ही पाणी कधी सोडशान. मला वाटलं की मी सीतामय्याच्या समोर जायला पाहिजे. मी माझं सौंदर्य गमावून बसलो. सीतामय्याच्या समोर थैया थैया नाचलो. नुसतं नाचलो नाही तर माझं सौंदर्य सीतामय्याच्या पायाला टाकत चालत होतो. सीतामय्या एक एक पिसारा उचलत माझ्या मागं मागं आली. मी सीतामय्याला पाण्यापर्यंत सोडलं. सीतामय्याचा जीव ज्या सौंदर्यानं वाचवला, सीतामय्यानं ते माझं सौंदर्य खाली फेकलं. नुसतं फेकलं नाही तर त्याच्यावर पाय देऊन चालल्या गेल्या. म्हणजे ज्या सौंदर्यानं सीतामय्याचा जीव वाचवला त्या सौंदर्यावर माझ्या सीतामय्यानं पाय ठेवला. मला लई दुःख झालं हो देवा. देवानं सांगितलं, या जन्मामध्ये माझ्या पत्नीनं तुमचा अपमान केलाय ना, या जन्मामध्ये माझ्या पत्नीनं तुमच्या सौंदर्यावर पाय दिलाय, पुढच्या जन्मामध्ये मी तुम्हाला डोक्यावर धारण करेल. प्रत्येक शृंगाराच्या मागं काही ना काही कारण आहे, पण आपल्याकडे वेळ कमी. आता प्रत्येक शृंगार सांगायला पुन्हा दुसरे 2 तास लागतील. तुम्ही सांगशात याल का बोला होतं. हा, विठ्ठल विठ्ठल भगवंताला शृंगार केला गेला. भगवंता घरात रांगायला लागले. रांगायची पद्धत देवाची कशी होती गुरुजी? देवाची रांगायची पद्धत कशी होती? तळहात तळहात टेकीत तळहात तळहात टेकीत गुडघ्याने गुडघ्याने रांगत गुडघ्याने गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत तळहात टेकीत तळहात तळहात टेकीत गुडघ्याने गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत. भगवंत घरामध्ये रांगत असताना रांगायची पद्धत आहे. तडवे तड हात टेकीत
डाव्या गुडघ्यानं रांगत. पोरग जर लहानपणी डाव्या गुडघ्यानं रांगत असं समजावं पोरग खोडकर निघणार आहे. आता भगवंत रांगता रांगता थोडे चालायला लागले. आता गल्लीत निघाले चालताना, पण चालायची पद्धत कशी होती? देव सावड्या वर्णाचा पोर दिसतो नंदाचा, चाले मलपत मलपत, चाले मलपत मलपत, चाले मलपत मलपत, देव मलपत मलपत, देवाच्या माथे पिंपळ पान, अंगी कस्तुरी लेपन. देवाच्या माथे पिंपळ पान, अंगी कस्तुरी लेपन. देव सावड्या वर्णाचा पोर दिसतो नंदाचा, चाले मलपत मलपत, चाले मलपत मलपत. आता खोड्या करायला सुरुवात केली. गोपिकांच्या घरात जायचं, दह्या दुधाची चोरी करायचा, दह्या दुधाची चोरी करायचा. आपल्याला देखावा की देव दह्या दुधाची चोरी करीत होता, पण खर तर तो आपल्या चित्ताची चोरी करत होता. विठ्ठल विठ्ठल, त्याच्या भक्ताची चित्ताची चोरी करत होता. हो, आणि खरं सांगू का, देवाचं आणि भक्ताचं असं नातं आहे ना, तो भक्तासाठी मित्रही होतो, वेळ आल्यावर भक्तासाठी बहीणही होतो, वेळ आल्यावर माय पण होतो आणि वेळ आल्यावर बापही होतो. विठ्ठल विठ्ठल. कारण आमचे तुकोबाराय परिचय देताना सांगतात ना, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. नाही का, सगळ्या नात्यानं देवाकडे बघितलं जातं भक्ताचं. आणि गोपिकांचा तोच भाव होता. गोपिका तर शिव्या पण द्यायच्या देवाला. कसं माहितीये का, हे त्याच्या खोड्यात तशा होत्या ना. मग त्या गोपिका एकमेकांमध्ये चर्चा करत असताना काय सांगायचे ते संतांचा भाव सांगतात. ऐका, गोपिकांचा भाव सांगतात. हे काल घरी आला माझ्या चोर पावलाने, शेंडीला पतीच्या माझी बांधली गवेनी. लाज नाही आला बाई भलतानी संग, स्नान करिता यमुने तीरी न्याहाळी तो अंग. बारी चावट यशोदेचा पोर, गोकुळचा पोर, दही दूध चोर, नंदा तुझ पोर, दही दूध चोर. बाकीचे लोक म्हणतील देव ह्या दुधाची चोरी करत होता का, त्याला खायला भेटत नव्हतं का? सगळं त्याचंच आहे, फक्त लीला आहे ती, हा क्रीडा आहे ती गोपिकांसोबत. हो, खेळ खेळायचा माझा भगवंत, त्याच आहे सर्व काही. कारण गीतेमध्ये तो सांगतो, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू आले. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. हो, आणि सांगू का, देवाशी नातं सांगत असताना मी सांगून गेलो गोपी भाव आहेत ते. हो, पण भगवंत सांगतो, भैया भूतलावर जन्माला येणारा प्रत्येक जीव माझा अंश आहे. जसं की ममैवांशु जीवलोके जीवभूता सनातन मनशिष्टानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. ज्याला भगवंत ओळखू आला त्याने देवाची स्तुती केली, ज्याला दिसत नाही तो आजही दगड म्हणून मोकळा होतो. विठ्ठल विठ्ठल. काही हिंदू धर्मातल्या तरुण, आता अष्टमी येते, गोकुळ अष्टमीच्या दिवशी एक संदेश फिरतो, एक मेसेज फिरतो की भैया आजचा वाढदिवस ज्याचा आहे तो लबाड आहे, चोर आहे, बायांची वस्त्रहरण करतो, अशा चोराचा वाढदिवस आहे. भैया थोडीफार आपल्या हिंदू तरुणांना असं जर मेसेज येत असेल तर तो जागीच डिलीट करा, पाठवण्याला विरोध करा. कारण तो चोर नाही या. बायांची वस्त्र चोरली हे तुम्हाला दिसतंय, पण वस्त्र चोरण्याचं कारण माहित नाही. उगाच माहिती नसेल त्या व्यक्तीला दोष द्यायचा नाही, आणि दोष देत असताना स्वतःला आरशाच्या समोर उभा करायचं. आपली लायकी आहे का? विठ्ठल विठ्ठल. सध्या असे पोरं झालेत काही कोणले बी दोष दिन मोक्यावर जातस. काही माणसे इथला 150 ना थोडं काय दिख नका लगेच त्याला नाव टी देतस. अरे तू त्याला नाव ठेवापेक्षा तुला देख रे, तुला कितलं दकी राह ना, तुला सांगेल बाजी तुला बायको रांधत नाही रे आप्पा, तुला सांगेल तुला बायको रांधत नाही, तू दुसऱ्यालेशी काढ राह ना, यांना त्यांना किडा पाड राह ना. हो, काही देवाला सुद्धा नावं ठेवणार आहे महाराज. देवाचा जर बर्थडे येतोय, वाढदिवस येतोय, हे लोक ठेवतात. चोराचा वाढदिवस आहे, बायांचं वस्त्र चोरणारा, बायांची छेड काढणाऱ्याचा वाढदिवस. अरे का वस्त्र चोरली गेली हे कधी विचारलं का? कधी वाचलंय का? वाचलं नाही मग उगा काल किडा पाडो. बरोबर आहे का नाही? माहिती नाही त्या गोष्टींवर जास्त बोलायचं नाही. ज्याचा अभ्यास नाही त्यांनी शहाणपणा करूच नाही. बोलाणार आहे ना तर अभ्यास बी तिथला पाहिजे. बरोबर आहे का नाही? हो, चाचभर जमीन नाही आणि सांगत दकिली सुरपट ही काय जाणार तू बाई इका सारखं शे काय रे. लायकीत राहायचं माणसानं, लायकीत नाही का? हो, मग ऐका,
भगवंत गोपिकांचे वस्त्र हरण करत होता. त्याच्या मागचं कारण असं होतं की जमुनाजीच्या काठेवर गोपिका स्नान करत होत्या आणि निर्वस्त्र होऊन स्नान करत होत्या. तीर्थक्षेत्रावर निर्वस्त्र होऊन स्नान करणं पाप लागतं, म्हणून माझ्या भगवंताला वाटत होतं माझ्या भक्तांच्या हातून पाप नाही घडलं पाहिजे, म्हणून वस्त्राची चोरी करत होता. शिक्षा म्हणून दुसऱ्यांदा निर्वस्त्र होऊन स्नान केलं नाही पाहिजे, ही शिक्षा गोपिकांना होती. विठ्ठल विठ्ठल माझ्या भगवंतानं गोपिकांची वस्त्र चोरली, दह्या दुधाची चोरी केली. आता गोपिका यशोदा मैयाच्याकडे येऊ सांगत होत्या, बाई तुझं पोरग लई खोड करे भरपूर गाराने गेले, आता वेळ भरपूर झालेली म्हणून बाकीचे गाराने राहू देतो. ऐका, शेवटी आता बाहेर चोऱ्या करत होता, जाऊ द्या, पण घरातच चोऱ्या करायला लागला. यशोदा मैया म्हणते बाकीच्या गोपिका येऊन सांगत होत्या, मला विश्वास बसत नव्हता, पण आता तू घरातच चोऱ्या करायला लागला. म्हणले आता तू इथं घरात राहायच्या कामाचा नाही, मग तुला कामाला जावं लागते, तुला कामाला लावावं लागेल. मग माझ्या भगवंताला काम लावलं यशोदा मैयानं. कोणचं काम? भगवंत गाई चाराया गेला, सोबत मित्र लोक होते गाई चारण्यासाठी. ऐका, प्रत्येकाला सांगितलं गेलं होतं, प्रत्येकाने